की आत्ता अमेरिकेने 25% टॅरिफ लावलेला आहे. पण त्यांनी सांगितले 27 तारखेनंतर आम्ही अजून ॲडिशनल तुम्हाला पेनल्टी लावणार. भारताची जगामध्ये जी निर्यात आहे, काही 200 देश असतील, त्याच्यामध्ये अमेरिकेचा सहभाग जवळजवळ 18 ते 20% आहे. पण जाणकार जे एक्सपर्ट आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे सोनं कदाचित 1.25 लाखापर्यंत जाईल. त्याचं कारण असं आहे, पण अमेरिकेने टेरिफ लादून भारताची कोंडी केली तरी भारत आपला मैत्रीचा हात सोडत नाही, म्हणून रशिया अजून अधिक फायदा भारताचा करून देऊ शकेल का? म्हणजे म्युच्युअल फंड आहे, बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत की त्यांनी सुद्धा शेअर बाजाराला सपोर्ट केलेला आहे. म्हणजे नुसते परदेशी गुंतवणुकांच्या दारांच्यावर आता आपलं शेअर मार्केट अवलंबून नाही. भारतीय विद्यार्थ्यांना विजा देऊ नका, नोकऱ्या देऊ नका, हार्वर्डसारख्या युनिव्हर्सिटीमध्ये भारतीयांना सीट देऊ नका, ही धोरण ट्रम्पचं आहेच. आणि म्हणजे अमेरिका फर्स्ट या नावाखाली ह्या गोष्टी चाललेल्या आहेत की अमेरिकेतली जी लॉबी आहे, शेतकरी लॉबी, त्यांचं सुद्धा ती मोठी लॉबी आहे. त्या लॉबीचं प्रेशर आहे ट्रम्पवर की भारतीय बाजारपेठ आपल्या शेतीमालाला उघडी करा, आणि भारत सरकार ह्या गोष्टीला तयार होत नाही. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपला चांगला प्रतिसाद ह्या चॅनलला मिळतो आहे, त्यामुळे आपला चॅनल हा मॉनिटाईजसुद्धा यूट्यूबच्या नियमाप्रमाणे झालेला आहे. यूट्यूबचे 4000 तास वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबरचा टप्पा आपण केव्हाच पार केलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळं हा चॅनल दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि लोकांच्या आशा आकांक्षांना पूर्णत्वास उतरलेला आहे असं मला वाटतं. आपला असाच प्रतिसाद राहिला तर वेगवेगळे प्रयोग आपण ह्या चॅनलवर करणार आहोत. आज आपण अमेरिकेने जे टेरिफ भारतावर लादलेलं आहे तर ते टेरिफ म्हणजे नेमकं काय आहे, त्या टेरिफचे नेमके आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहेत, आणि टेरिफचं नुकसान देश म्हणून आपल्याला काय होऊ शकतं, आणि आपल्या देशाला टेरिफ लादलं अमेरिकेनं म्हणून काय फायदासुद्धा होऊ शकतो का? चीन भारत अतिशय तणावाचे संबंध आहेत, रशिया भारत अतिशय मैत्रीचे संबंध आहेत, ह्या संबंधांवर सुद्धा काही वेगळा परिणाम होऊ शकतो का? चीन भारताविरुद्ध सतत वेगळी भूमिका घेत असतो, तो भूमिका आपल्याबद्दल बदलू शकतो का? आणि अमेरिकेनं हे जे काही शस्त्र उगारलेलं आहे ते शेवटपर्यंत अमेरिकेचा टिकाव हे शस्त्र धरून ठेवण्यामध्ये लागेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जी माझ्याही मनात आहेत आणि प्रेक्षकांच्याही मनात आहेत की आपल्याला काही ते कळत नाही. टेरिफ हा शब्दच आपण पहिल्यांदा ऐकला आहे, कारण आपल्याला रिक्षाला मीटरचं टेरिफ असतं इथपर्यंतचं आपल्याला सर्वसामान्यांना माहीत असतं. आपण त्याला विचारतो टेरिफप्रमाणे पैसे घेतोयस का नाही तू म्हणून, पण टॅक्समध्ये पण टेरिफ असतं हे आपल्याला पहिल्यांदाच अमेरिकेचे अध्यक्ष जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातल्या वेगवेगळ्या देशांना टेरिफ लावलेला आहे आणि भारतावर तर फार मोठा टेरिफ लावलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे माझे मित्र आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. मग इतकी मैत्री घट्ट असतानासुद्धा अमेरिकेसारखा राष्ट्र किंवा अमेरिकेसारखा राष्ट्राचा प्रमुख हा आपल्याशी वेगळेपणानं का वागतो आहे, किंवा आपल्यावर एवढं टेरिफ लादून अमेरिकेला काय फायदा होणार आहे, आणि फक्त रशियावर दबाव वाढवायचा आहे का भारतालासुद्धा शह द्यायचा आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. यासाठी खास ह्या विषयाचा अभ्यास करून आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी किंवा पॉडकास्टमध्ये आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी या विषयावरच्या हेमंत कासार आलेले आहेत. हेमंत कासार हे कायदेतज्ञसुद्धा आहेत आणि टॅक्स तज्ज्ञसुद्धा आहेत. IT सल्लागार म्हणूनसुद्धा ते काम करतात आणि जागतिक घडामोडींमध्ये अभ्यास त्यांचा आहे, वाचन आहे त्यांचं, आणि हा विषय सर्वसामान्य माणसांना समजला पाहिजे अशी त्यांची स्वतःचीच भावना होती. आणि कासार साहेबांनीच मला हा विषय सुचवला की तुमचं चॅनल एवढं चांगलं चाललं आहे तर तुम्ही त्याच्यावर हा टेरिफचा विषय घेतला पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. प्रथमतः मी कासार साहेबांचं स्वागत करतो. नमस्ते कासार साहेब. कासार साहेब, आपण तज्ज्ञ आहात, तुम्हाला या क्षेत्रातली सगळी माहिती आहे, पण आम्ही असो किंवा आमच्यासारखे अनेक जे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना टेरिफविषयीची माहिती नाही. तर टॅक्स आणि टेरिफ ह्यामध्ये नेमका फरक काय, आणि अमेरिकेने जो आपल्याला टेरिफ लावला त्याची कारणं काय?
सर्वप्रथम मी या आरसपाणी चॅनलचं आभार मानतो की हा टॅरिफ आत्ता जो करंट टॉपिक आहे वर्तमानपत्रात टी व्हीवर याची 2 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. लोकांच्यामध्ये कुतूहल आहे, क्युरिओसिटी आहे की हा प्रकरण काय आहे. तुम्ही आत्ता मगाशी म्हटला की आपण फक्त रिक्षाचंच टॅरिफ बघतो, पण ह्या विषयावर लोकांना फार काही इतर माहिती नाही आहे. उद्योग जगतामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे, कारण टॅरिफ हा शब्द उद्योगधंद्याशी जास्त निगडीत आहे. बरोबर. त्यामुळं उद्योगधंदा जगतामध्ये सुद्धा त्या बाबतीत थोडीशी भीती आहे. त्यामुळं हा विषय मला वाटलं की हा विषय करंट टॉपिक आहे. लोकांच्यावर सुद्धा, सामान्य लोकांच्यावर सुद्धा त्याचे परिणाम होणारे आहेत. नुसत्या अर्थव्यवस्थेवरच नाही होणारे आहेत, पण सामान्य माणसावर सुद्धा इनडायरेक्टली परिणाम होणार आहेत. रोजगारावर सुद्धा परिणाम होणार आहेत. त्यामुळं त्याची थोडीशी प्राथमिक चर्चा करावी, प्राथमिक जुजबी माहिती लोकांना मिळावी, या उद्देशाने मी तुम्हाला सांगितलं की हा विषय आपण चर्चा करू. तुम्ही त्याला मान्यता दिली. प्रथमतः तुमचे आणि तुमच्या चॅनलचे मी आभार मानतो. तुम्ही जो आता प्रश्न विचारला की टॅरिफ आणि टॅक्समधला फरक काय, खरं म्हटलं तरी दोघांचा फरक सांगण्यापूर्वी उद्देश म्हणजे दोघांचं पर्पज काय आहे हे सांगणं महत्त्वाचं आहे. टॅक्स हा आपण इन्कमवर लेवी होतो. बरोबर. देशांतर्गत जे लोक उत्पन्न मिळवतात त्याच्यावर लेवी होतो. देशांतर्गत मालाची विक्री केली जाते, खरेदी केली जाते, त्याच्यावर हा टॅक्स लेवी होतो. टॅरिफ हा इंटरनॅशनल ट्रेडशी संबंधित आहे. म्हणजे क्रॉस बॉर्डर जो ट्रेड होतो, समजा आपण अमेरिकेतून किंवा व्हिएतनाममधनं कापडं आणली, रेडीमेड गारमेंट्स आणलं किंवा कुठली एकंदर वस्तू आणली, तर आपल्या देशात जो इम्पोर्ट ड्युटी लावली जाते, एक प्रकारचा आयात कर लावला जातो, त्याला टॅरिफ म्हणतात. त्याचबरोबर आपल्याकडं आपण काही एक्सपोर्ट करतो, निर्यात करतो. उदाहरणार्थ कांदा निर्यात करतो. बरोबर. तर मध्ये आपल्याला कांद्यावर सुद्धा केंद्र सरकारने टॅरिफ लावलं होतं. त्याचा उद्देश काय आहे, म्हणजे एक्सपोर्टवर सुद्धा टॅक्स लागतो, इम्पोर्टवर सुद्धा टॅक्स लागतो. टॅक्स आणि टॅरिफमधला फरक, टॅक्स हा उत्पन्नावर लागतो, टॅक्स हा देशांतर्गत विक्री खरेदीवर लागतो, आणि टॅरिफ हा इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे जे आंतरराष्ट्रीय व्यापार होतात, आयात निर्यातीवर लागतो. एक प्रकारची ती इम्पोर्ट ड्युटी असते, एक्सपोर्ट ड्युटी असते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आत्ता सांगितलं की नुसतं ते इम्पोर्ट ड्युटीशी मर्यादित नाही आहे. जेव्हा माल निर्यात होतो तेव्हा सुद्धा तो टॅरिफ लावतो. जेव्हा जो कर लावला जातो त्याला टॅरिफ म्हणतात. फॉर एक्झाम्पल मग सांगितलं की कांदा मागं देशांतर्गत तूट होती, तेव्हा केंद्र सरकारने कांदा एक्सपोर्टला टॅक्स लावला, त्याला स्वतः टॅरिफमध्ये म्हणतात. किंवा दुसऱ्या एक प्रकारचे चार्जेस लावणं, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या देशाचं हित जपण्यासाठी, किंवा दुसऱ्या देशाची ट्रेड प्रॅक्टिस चुकीचं असेल तर त्याच्यावर सुद्धा एक प्रकारचा टॅक्स लावला जातो. उदाहरण आता की आत्ता अमेरिकेने 25% टॅरिफ लावलेला आहे, पण त्यांनी सांगितले 27 तारखेनंतर आम्ही अजून ॲडिशनल तुम्हाला पेनल्टी लावणार. तर तो टॅक्स किंवा ड्युटी नाही आहे, ती जी पेनल्टी आहे ना तो सुद्धा टॅरिफचाच भाग आहे. म्हणजे तुम्ही रशियाकडून जे तेल खरेदी करताय त्याची पेनल्टी म्हणून अमेरिकेने 25% जे प्रपोज्ड आहे की 27 ऑगस्टपासून 30वा लेवी करणार आहे. म्हणजे आत्ताची 25% आणि पुढची 25%. म्हणजे ती जी 25% आहे ना जो दंड, त्याला स्वतः टॅरिफमध्ये म्हणतात. टॅरिफ हे जरा वायडर टर्म आहे आणि तो फक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात वापरलेला हा शब्दप्रयोग आहे. आता अमेरिकेने टॅरिफ लावला, ह्याचा भारतावर परिणाम कसा होईल, आणि भारत किती निर्यात करतो अमेरिकेला, आणि अमेरिकेच्या आयातीवर किती आपण अवलंबून आहोत? हां, आता आपला टोटल जे एक्सपोर्ट आहे, जे निर्यात आहे भारतामध्ये, भारताची जगामध्ये जी निर्यात आहे, काही 200 देश असतील, त्याच्यामध्ये अमेरिकेचा सहभाग जवळजवळ 18 ते 20% आहे. सगळ्यात मोठा म्हणजे अमेरिका आहे. पण अमेरिकेमध्ये आपण एक्सपोर्ट भरपूर करतो. अर्थात त्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे त्याचा सुद्धा वाटा मोठा आहे. आपण बघितले असतील आता त्या मोठ्या आपल्या ज्या सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्याच्यातला जवळजवळ 70-80% हा व्यवसाय त्यांना फक्त US मधनं म्हणजे अमेरिकेतनं होतो.
आता विषय मग आय टी इंडस्ट्री भारतातली ही बहुतांश अमेरिकेवर अवलंबून आहे, पण आय टीवर टेरिफचं नियोजन नाही आहे. नाही. आय टी हा बाजूला ठेवला आहे, फार्मास्युटिकल हे बाजूला ठेवलेलं आहे. टेरिफ हे कशावरच इतर म्हणजे तुमचं कापड, ज्वेलरी, चामड्याचे वस्तू, ॲटोमोबाईल स्पेअर्स पार्ट्स वगैरे, नंतर काही प्रमाणात रसायनं, केमिकल्स वगैरे याच्यावर आत्ता प्रस्तावित आहे. फार्मास्युटिकल म्हणजे औषधावर टेरिफ लावत नाही. जी टेक्नॉलॉजी आपण त्यांना एक्सपोर्ट करतोय म्हणजे आय टीच्या माध्यमातून जे सॉफ्टवेअर तुमचे आहेत त्याच्यावर सुद्धा टेरिफचं आत्ता प्रयोजन नाही. पण ट्रम्प म्हणतात बऱ्याच वेळेस मी 250% लावीन, मी 500% लावतील. हे जर पुढं फार वाढत गेलं तर कदाचित त्याच्यावर सुद्धा लावली जाईल. पण अमेरिका बऱ्याच वेळा हे टेक्नॉलॉजी अमेरिकेची जगात एक नंबरची आहे, त्याच्यावर अमेरिका विकसित झालेला आहे. त्यामुळं भारतातनं ही जी टेक्नॉलॉजी आय टीमधनं येते त्याच्यावर अमेरिका हे टेरिफ लावल. जसं औषधं फार्मास्युटिकल मुळं अमेरिका बऱ्याच औषधाच्या बाबतीत भारतावर अवलंबून आहे. त्यामुळं हे धाडस करणार नाही. जवळजवळ 250 मला वाटतंय 250 अब्ज डॉलर हा अमेरिकेचा आणि आपला व्यवसाय आहे. नाही म्हटलं तरी अफेक्ट होणार आहे. तुम्हाला उदाहरण देतो की सुरतचं डायमंड कटिंग की ज्वेलरी आणि कापड उद्योग हा अमेरिकेवर 40% अवलंबून आहे. मी उदाहरण सांगितलं की सुरतची इकॉनॉमी, सुरतची अर्थव्यवस्था जी 40% US म्हणजे अमेरिकेच्या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा की किती परिणाम होईल. त्यामुळं नाही म्हटलं तरी पूर्ण जर आपण अमेरिकेची 2 हात करायला गेलो तर हे तोटे हे आपल्याला थोडंसं त्याचं तोंड द्यावं लागणार हे निश्चितच. तर तुम्ही हे तोटे सांगितले. आता आज सोन्याचा भाव 1000 रुपयानं कमी झालेला आहे. तर सोन्याचे भावसुद्धा कोसळतील अशी एक चर्चा आहे. तर सोन्याच्या दरावर काय ह्या टेरिफचा किंवा अमेरिकेच्या संबंधाचा काय परिणाम होण्याची शक्यता आहे का? पण जाणकारांचं जे ह्याच्यातले एक्सपर्ट आहेत ना त्यांचं म्हणणं आहे की सोनं 1.25 लाख रुपये 10 ग्रॅमला जाईल, वाढेल. वाढेल. 1.25 लाख रुपये होईल. म्हणजे आज 1,01,000 रुपये असेल किंवा 10 ग्रॅमचा रेट 1 लाख रुपये असेल. पण जाणकार जे एक्सपर्ट आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे सोनं कदाचित 1.25 लाखापर्यंत जाईल. त्याचं कारण असं आहे की लोकांना हे टेरिफ वॉर जे आहे आत्ताचं ट्रेड वॉर आहे त्याची भीती वाटते. मग सुरक्षित गुंतवणूक कुठली? सोन्यामध्ये. त्यामुळं सोन्याची मागणी आणि पुरवठा याच्यातला जो इम्बॅलन्स झाला तर कदाचित सोनं 1.25 लाखापर्यंत सुद्धा जाईल आणि त्याची शक्यता नाकारता येईल. त्यांच्याकडे पैसे पडून त्यांनी सोन्यात गुंतवणूक करून काय फायदा घेता येत असला तर घ्यावी. निश्चितच. म्हणजे असं जे फोरकास्टिंग केलंय एक्सपर्ट ह्या क्षेत्रातले सांगतात की सोनं 10 ग्रॅमला 1.25 लाखापर्यंत जाईल. आता ती किती काळात जाईल? आज चांदीसुद्धा आज 1,16,000 1,17,000 रुपयाचा रेट आहे तो किलोचा. जी चांदी वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी 40 आणि 50,000 रुपयाला होती ती सुद्धा 1,17,000 झालेली. आणि दुसरं असं की बरंचसं सोनं स्वित्झर्लंडमधनं अमेरिकेत येतं आणि तिकडून भारतात आणि तिथून भारतात म्हणजे नंतर ते त्या स्वित्झर्लंडमध्ये त्याच्या प्रोसेस होतं आणि त्या अमेरिकेत त्याच्यावर सुद्धा त्यांनी टॅरिफ लावलेलं आहे त्याच्यामुळे. आता मला सोन्याचं तुम्ही सांगितलं, शेअर बाजारावर सुद्धा काही परिणाम होण्याची शक्यता अशी चर्चा आहे. शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण काय होणार आहे की जे शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट म्हणतो, इक्विटी मार्केट म्हणतो, लोक इक्विटी मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. अमेरिका किंवा जे FI आहेत फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे करणारे लोक आहेत त्यांचीसुद्धा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. जर ट्रम्पचं कसं आहे, ट्रम्पची ही दबंगशाही जी आहे, जी दादागिरी आहे ती कदाचित जगाला विध्वंस करण्याची आहे. खरं हे जे अमेरिकन फर्स्ट ही जी नीती आहे ती कदाचित जगाला उद्ध्वस्त करणारी आहे, जगाचा ट्रेड हा उद्ध्वस्त करणारी आहे. त्यामुळे शेअर मार्केटला सुद्धा लोक कदाचित म्हणजे मग सोन्याकडे वळणार, दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करणार. शक्यता नाकारता येत नाही पण ती शक्यता फार कमी आहे. त्यामुळं भारतीय शेअर बाजार आज तसा सुरक्षित आहे. थोडंसं अप्स अँड डाऊन होणार पण थोडासा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे पण दुसरं असं आहे की आता आपल्याकडं
डोमेस्टिक जे इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर आहेत भारतीय, म्हणजे म्युच्युअल फंड आहे, बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत की त्यांनी सुद्धा शेअर मार्केटला, शेअर बाजाराला सपोर्ट केलेला आहे. म्हणजे नुसते परदेशी गुंतवणुकांच्या दारांच्यावर आता आपलं शेअर मार्केट अवलंबून नाही. शेअर मार्केटची तुम्ही परिस्थिती सगळी सांगितली. आणखी एक भावना जनसामान्यांमधनं अशी येते की भारत अमेरिकेसमोर कशासाठी झुकतोय. भारतानं अमेरिकेसमोर झुकू नये, म्हणजे एक देशप्रेम किंवा आपण एवढे बलशाली आहोत, पहिल्या 10 राष्ट्रांमध्ये आपली गणना होती किंवा पहिल्या 5 राष्ट्रांमध्ये आपण आहोत, जगातली 3री अर्थव्यवस्था लवकरच आपण बनणार आहोत. अशा वेळेस ट्रम्पसारख्या माणसासमोर आपण झुकायचं का? ट्रम्पला आपण आव्हान का नाही द्यायचं? रशिया आपला जुना मित्र आहे, मग ट्रम्पचं ऐकून आपण रशियाशी मैत्री तोडायची का? अशा अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येत आहेत. आणि मोदी का बोलत नाहीत असाही लोकांच्या समोर प्रश्न येतो. एक तर भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा मोदी कधी चीन विरुद्ध डायरेक्ट बोललेले नाहीत. मोदी आता अमेरिकेविरुद्ध सुद्धा काही बोलत नाहीत किंवा काही भाष्य करत नाहीत, पण त्यांची चाल आत्ता अमेरिकेला अंगावर घेण्याची आहे असं दिसतंय. तर त्यांनी अंगावर घ्यावं अशी जनभावना सुद्धा वाढते. तर नेमकं काय करावं असं तुम्हाला काय वाटतं की बाबा ह्यांनी काय केलं पाहिजे पंतप्रधान? नाही, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की अमेरिका ह्या देशाचं ही धोरण नाही आहे. डोनाल्ड ट्रम्पचं बायडन होते तोपर्यंत होतं का? नव्हतं. तोपर्यंत सुरळीत चाललं होतं. ट्रम्पची ही भूमिका आहे. आणि त्याच्यामध्ये मला एक कारण असं वाटतंय की सिंदूर ऑपरेशन झाल्यानंतर आपण जे पाकिस्तानला धूळ चाळली, आपण जे पाकिस्तानला, जो पाकिस्तानचं नामोहरण केलं, सिंदूरमध्ये भारत यशस्वी झाला. त्यामुळे भारताची ताकद जी अमेरिकेला दिसली, त्यामुळं कदाचित, आणि ट्रम्पनी सांगितलं की मीच हे युद्ध थांबवलं. भारताला किंवा पार्लमेंटमध्ये मोदींनी सुद्धा सांगितलं की हे युद्ध कुणी 3ऱ्या शक्तीने थांबवलं नाही. आमच्या आपल्या DGMO जे असतात मिलिटरी ऑपरेशन्स, त्यांच्यामध्ये आमच्या 2 देशांमधले तडजोडीने ते युद्ध थांबलेलं आहे. त्यामुळे कदाचित असं वाटत असेल की ट्रम्पचा तो राग असेल. त्यामुळे ही अमेरिका देशाची धोरण किंवा नीती नाही आहे भारताच्या विरुद्ध. वैयक्तिक ट्रम्प, ही वैयक्तिक ट्रम्प यांचा तो राग आहे. आणि आपण सर्वसामान्याला सरळ वाटतं की हे ट्रेड वॉर आहे, हे युद्धाभूमीवरचं वॉर नाही आहे, व्यापार युद्ध आहे. व्यापार युद्ध आहे. आणि त्याच्याशी आर्थिक गोष्टीशी त्या गोष्टी निगडीत असतात. त्यामुळे इतकं सहजासहजी हे निर्णय घेता येणार नाहीत. म्हणजे आपण पुष्कळ म्हणतो की आपला देशाभिमान आहे, आपलं सार्वभौमत्व आहे, हे बरोबर आहे. पण याच्यातसुद्धा बऱ्याच गोष्टी वरचे धोरण पॉलिसी मेकर जे आहेत, धोरणकर्ते आहेत, जे केंद्र सरकारमधले जे आज लोक जी आहेत, ही सगळी विद्वान त्याच्या मागं असतात. त्यामुळे इतक्या सोप्या सहजासहजी लगेच आता चला तोडून टाका आणि आपण मोकळे होऊ, अमेरिकेचा कळल. कदाचित हे रिलेशन्स जे आहेत ना, हे संबंध कदाचित सुरळीतसुद्धा होतील. आज तुम्ही सांगा की चीनला 90 दिवसाचं एक्सटेन्शन दिलं इम्पोर्ट ड्युटीसाठी, की ॲडिशनल इम्पोर्ट ड्युटीसाठी. कदाचित ट्रम्प हे सुद्धा मागे येतील. त्यामुळं कदाचित भविष्यात ते सुरळीत होतील. पण माझं वैयक्तिक मत आहे की अशा धमक्यांना शेवटी कधीतरी हा प्रश्न येऊ शकतोच. त्यामुळे आपण स्वावलंबी राहायला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. पण हे इतकं गणित सोपं नसतं, एवढं सुद्धा निश्चितच आहे. आता हे व्यापार युद्ध आहे आणि पंतप्रधान साहेब आपले चीनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. आणि चीन, भारत, रशिया असा एक नवा मैत्रीचा उदयसुद्धा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. रशियाकडून आपल्याला तेल कमी किमतीत मिळते, आपल्या देशाचा फायदा होतोय, अर्थव्यवस्थेलाही त्याची मदत झालेली आहे. अशा वेळी चीन चांगली भूमिका घेऊ शकतो का? आणि चीनवर भारताला विश्वास ठेवता येईल का? आता कसं आहे की भारत, रशिया, चीन, नंतर ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांचं तुम्हाला ब्रिक्स तरी माहिती ब्रिक्स आहे. ब्रिक्स असल्यामुळं हे ब्रिक्सचे सगळे पार्टनर आहेत. आत्ताच्या बदललेल्या परिस्थितीत अमेरिकेला कुठेतरी नमतं घ्यायला लावायचं, धडा शिकवायचा. ह्या 3 देशांची ताकद मोठी आहे. रशिया, चीन ही महासत्ता होण्याच्या मार्गावरच आहे.
त्यामुळं चीन, रशिया आणि भारत यांची नवीन समीकरण बदलू शकतात. आपल्या देशाच्या हितासाठी सुद्धा फार चांगलं येते, पण मला चीनची खात्री वाटत नाही. चीन हा, कारण सीमावाद भरपूर आहे. राहुल गांधी म्हणतात की 2 लाख स्क्वेअर मीटर हेक्टर जागा चीननी बळकावलेली आहे. बरंच सीमावाद चीन हा आपल्या देशाच्या बाजूला आहे. त्यामुळे भविष्यात हे सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतात. किंवा चीनचा साम्राज्यवाद सगळ्या देशात जायचं, म्हणजे प्रत्येक कुठलेही देश चीनने आता नेपाळ म्हणा, श्रीलंका म्हणा, भूतान हे सुद्धा देश सोडलेले नाही. त्यामुळे साम्राज्यवाद चीनचा हा कितपत पुढं तो जर सरकला तर परत भारताचे आणि चीनचे संबंध चांगले राहतील याची काही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे शेवटी चीन हा विश्वासार्ह असलेला देश असं मला वाटत नाही. चीन विश्वासार्ह नाही, पण अमेरिकेने टेरिफ लादून भारताची कोंडी केली तरी भारत आपला मैत्रीचा हात सोडत नाही. म्हणून रशिया अजून अधिक फायदा भारताचा करून देऊ शकेल का, की आत्ता जे काही समजा तेल देते त्यात आणखी थोडी दर कपात करून भारताला बाबा फायदा व्हावा, किंवा भारताचं काही जे नुकसान अमेरिका करू पाहते तर ते नुकसान कमीत कमी व्हावं, किंवा तिकडं नुकसान झालं तर इकडं भरून यावं, असं काही घडू शकतं का? नाही, आता हे बघा ना, आता ह्याच्यामध्ये खरं नुसतं रशियावर तुम्ही हा प्रश्न नुसतं रशिया सोडवू शकत नाही. बरोबर. तुम्हाला याच्यासाठी जवळजवळ नवीन देशामध्ये तुमचं एक्सपोर्ट म्हणजे निर्यात वाढायला पाहिजे. बरोबर. तुमची नवीन देश तुम्ही दुसरे देश बिझनेस पार्टनर शोधायला पाहिजे. रशिया तुम्हाला अजून तेल स्वस्तात देईल. शेवटी रशियासुद्धा तुम्हाला काही माल पाठवतं, रशियासुद्धा आपल्याकडून इम्पोर्ट करतं. म्हणजे रशिया आपल्याकडून रबर घेतं, तांदूळ घेतं, हे घेतं, बाकीचे परत वस्तू घेतं आपण. त्यामुळे रशियावर नुसता अवलंबून राहून उपयोग नाही. तुम्हाला त्यासाठी नवीन बिझनेस पार्टनर नवीन बिझनेस पार्टनर म्हणजे नवीन देश शोधा लागतील. केंद्र सरकारने, मी आजच वाचलं की जवळजवळ 50 देशांची यादी काढलेली आहे की त्याच्यामध्ये भारत आता ह्या संकटाला तोंड द्यायला तुमचं जे प्रोडक्शन आहे, उत्पादन आहे, ते अमेरिकेच्या ऐवजी दुसऱ्या देशात तर तो पाठवायला पाहिजे. नाहीतर त्याचा परिणाम इथल्या उद्योजकांच्यावर होईल, इथल्या रोजगारावर होईल. डॉलरचे रेट परत तुमचं परदेशी चलन जे डॉलर आहे ते सुद्धा मेंटेन व्हायला पाहिजे. त्यामुळं आपलासुद्धा प्रयत्न चाललेला आहे की हे एक्सपोर्ट आपण बाहेरच्या देशात कसं करू. त्यामुळं आज केंद्र सरकारने कालच बघा एक 50 नवीन एक्सपोर्टचं धोरण आखायला सुरुवात केलेली आहे की ज्याच्यामध्ये 50 देश नवीन काढलेली आहेत. म्हणजे त्यामध्ये व्हिएतनाम आहे, त्यामध्ये इंडोनेशिया आहे, त्याच्यामध्ये ब्राझील आहे, मेक्सिको आहेत, बरेच असे आफ्रिकन कंट्रीज आहेत की जे नवीन नवीन देश हुडकून त्यांना कसं आपलं जे अमेरिकेला पर्याय म्हणून आपलं जे एक्सपोर्ट इकडं कमी होतं आहे, आपली निर्यात अमेरिकेची कमी होती, ती निर्यात आपण तिकडच्या देशात करू शकतो. पण नुसता रशिया हा प्रश्न सोडवू शकत नाही. रशियाचा फायदा झाला. आपण आज जे आत्तापर्यंतचं तेल आपण, मला वाटतं इराक आणि नंतर ह्याच्या गल्फ कंट्रीजमधनं खरेदी करत होतो. रशियामधनं आपण आता क्रूड 40% खरेदी करतो. जेवढं आपलं तेल 85% आपल्याला लागतं, 15% आपल्या देशात होतं 100%पैकी. 85मधलं आपण जवळजवळ निम्मं तेल आपण आज रशियामधून स्वस्त दरात खरेदी करतो आणि ते सुद्धा इंडियन रुपीमध्ये करतो. आज करतो का नाही कल्पना नाही, पण मागं आपण इंडियन रुपीमध्ये हे रशियाचे ते व्यवहार केले, त्याचासुद्धा फायदा झाला. त्यामुळे भविष्यात काय अजून सांगता येत नाही काय होतील, पण नुसतं रशिया हा प्रश्न सोडवू शकत नाही. आता तुम्ही रुपयाचा विषय काढलेला होता. आधीच रुपया आपला डिव्हॅल्युएशन होतं आहे आणि टेरिफ वॉरमुळं रुपया आपला काय स्थितीला जाऊ शकतो. जर टेरिफ वॉर वाढलं तर तो अधिक महाग होऊ शकतो का? नाही, हे बघा ना, टेरिफ वॉर वाढलं म्हणजे कसं, अमेरिकेचा एक्सपोर्ट, अमेरिकेची निर्यात कमी होणार. अमेरिकेची निर्यात कमी झाली की डॉलरचा पुरवठा कमी होणार, आपल्याकडे डॉलर येणार कमी, म्हणजे परत मागणी पुरवठा. त्याच्यामुळं ऑबियस आहे, म्हणजे उघड आहे की जर डॉलरचा तो पुरवठा दुसरीकडून भरून काढला तर तो रुपया स्थिर राहू शकतो. नाहीतर जर त्याला दुसरे पर्याय नाही दिले आपण
थोडक्यात काय की अमेरिकेतनं होणारं जे निर्यात आहे, अमेरिकेत होणारे एक्सपोर्ट आहे, ते पर्यायी देशामध्ये ती एक्सपोर्ट व्हायला पाहिजे. त्यामुळं मग ते जे आपले परदेशी चलन विनिमय जो दर एक्सचेंज दर आहे रुपये आणि डॉलरमधला, तो मेंटेन होऊ शकतो, तो स्थिर राहू शकतो. पण जर हे टेरिफ वार वाढलं, तुमचं एक्सपोर्ट दुसरीकडे झालंच नाही, तुमचं निर्यात दुसऱ्या देशात झालंच नाही, तर तुम्हाला डॉलरचं शॉर्टेज होणारच, तुम्हाला डॉलरची कमतरता भासणारच. आणि डॉलरची कमतरता भासली की मग तुम्हाला शेवटी रुपये तुमचा डिव्हॅल्युएशन म्हणजे रुपयाचं अजून त्याचं व्हॅल्युएशन कमी कमी होत जाणार आणि तो रुपया कदाचित 90 रुपये 95 रुपयाला जाऊ शकतो. आणि त्याचा दुसरा तोटा असा आहे की रुपी जर डिव्हॅल्युएशन जसं रुपीचं होईल तसं इम्पोर्टसुद्धा खर्चिक होणार. म्हणजे सगळ्या आंतरराष्ट्रीय बाजार हा डॉलरमध्ये होतो. तुम्ही समजा आजचा रुपया 87 रुपये काहीतरी आहे आज डॉलरचा रेट, उद्या तो 90 रुपये झाला तर तुम्ही जे आयात माल करतात ते तुम्हाला डॉलरमध्येच पेमेंट करावं लागतं. त्याचं ते तुमचं खर्चिक होणार, कॉस्टली होणार. म्हणजे तुम्ही उद्या बाहेरनं जर ऑइल क्रूड जरी इम्पोर्ट केलं, आपण 40% रशियातनं करतो, उरलेलं जे तुम्ही क्रूड इम्पोर्ट करतात ते तुम्हाला डॉलरमध्येच पेमेंट द्यावं लागतं. मग त्याचे दर परत वाढणार, मग देशांतर्गत महागाई वाढणार. म्हणजे हे असं सगळं एकमेकांना ते सगळं कनेक्ट आहे. देशांतर्गत महागाई वाढणार म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर सुद्धा टेरिफचा परिणाम होणार आहे. होणार, निश्चित होणार. रोजगारावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सुरतची, आता परवा दिवशी बघितलं की सोलापूरमध्ये 250 कोटीला फटका. सोलापूरमध्ये मग टेक्स्टाईल जे आहे सोलापूरमधलं, इचलकरंजीचं टेक्स्टाईल आहे, बरोबर, की जे कापड उद्योग आपण मोठ्या प्रमाणात आपण कापड हे निर्यात करतो परदेशी, त्यात अमेरिकेचा सुद्धा मोठा वाटा आहे. तर त्याचेसुद्धा स्थानिक पातळीवर सुद्धा परिणाम होणार. म्हणजे तुम्हाला उदाहरण दिलं एक सोलापूरचं, की आपणच बातमी वाचली की 250 कोटीला ह्या टेरिफ वॉरचा सोलापूरला परिणाम होणार. त्याचा परिणाम रोजगार कमी होणार. रोजगार कमी झाला की परत काय होणार, हे सगळं एकमेकांना कनेक्ट आहे. त्यामुळे टॅरिफ हा नुसता एका बाजूला विचार करून चालणार नाही, त्याचे दूरगामी परिणाम सगळीकडेच होणार आहेत. म्हणजे पंतप्रधान जे बोलत नाही ह्याचा अर्थ ते काय इतकं सोपं नाहीये. कारण पंतप्रधानांना काही बोललो तर प्रत्येक वाक्याची किंमत मोजावी लागेल देशाला. येस. त्यामुळे कदाचित पंतप्रधान बोलत नसतील की आपण काय बोललो रागाच्या भरात किंवा धडा शिकवण्याच्या भूमिकेत. आता परवा राजनाथ सिंग बोलले कुठेतरी, पण त्यांनी ट्रम्पचं नाव घेतलं नाही घेतलेलं. त्यामुळे तुम्ही एकदम दुसऱ्या देशाचं वैर घेऊ शकत नाही, कारण ह्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात. आणि अमेरिका शेवटी महासत्ता आहे ना, महासत्ता आहे. आपण बऱ्याच गोष्टीवर अमेरिकेवर सुद्धा अवलंबून आहे, हे नाकारून चालणार नाहीये. त्यामुळे इतक्या सहजासहजी, आणि अमेरिकन ह्या देशाची ही नीती नाहीये, ही ट्रम्पची वैयक्तिक नीती आहे. आज तुम्ही सांगा, ह्या टेरिफ पॉलिसीमुळं ॲलन मस्कपासून अमेरिकेतला जो रिपब्लिकन पक्ष आहे त्याचेसुद्धा, म्हणजे ट्रम्प त्यांचंच प्रतिनिधित्व करतात, त्याचेसुद्धा कार्यकर्ते, जनतासुद्धा नाराज आहे ह्या धोरणावरती. अमेरिकेतली महागाई, उद्या जर तिथलं इम्पोर्ट महाग झालं, समजा इथून आपण 10 रुपयाला आपण 10 रुपयाला शर्ट पाठवतोय, तो अमेरिकेत शर्ट 15 रुपयाला विकला जाणार आणि व्हिएतनाम 10 रुपयाचा शर्ट 12 रुपयाला तिथं विकला जाणार. त्यामुळे तिथली महागाईसुद्धा वाढणारच ना. बरोबर. तिथल्या लोकांना सुद्धा ते सहन करावं लागणार आहे आणि ती नाराजी सुरू झालेली आहे. भारत अमेरिका संबंध जर बिघडले तर अमेरिकेत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय राहतात. आता रोजगाराच्या निमित्तानं काही स्थायिक झालेले आहेत, तर त्यांच्या जीवनावर सुद्धा काही परिणाम होऊ शकतो का? ट्रम्प त्यांना काही भेटीला धरू शकतो का ट्रम्प? नाही, आता जे अमेरिकेमधले जे ग्रीन कार्ड होल्डर आहेत, जे अमेरिकेचे सिटिझन आहेत, त्यांच्या बाबतीत काय होत नाही आहे. पण ट्रम्पची पॉलिसी सत्तेवर आल्यापासून अमेरिका फर्स्ट, म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांना विजा देऊ नका, नोकऱ्या देऊ नका, हार्वर्डसारख्या युनिव्हर्सिटीमध्ये भारतीयांना सीट देऊ नका, ही धोरण ट्रम्पचं आहेच. आणि म्हणजे अमेरिका फर्स्ट या नावाखाली ह्या गोष्टी चाललेल्या आहेत, त्याचा थोडाफार परिणाम होणार. पण जे तिथं कायमस्वरूपी आहेत, तिथले जे सिटिझन आहेत, त्यांच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. कदाचित जर डॉलर डिव्हॅल्युएशन झालं त्याचं,
जर डॉलर 95 रुपये झाला तर जे अमेरिकेतली एक आपले भारतीय आहेत मूळ वंशाचे, त्यांना इकडे देशामध्ये पैसे पाठवताना फायदाच आहे. बरोबर आहे. म्हणजे जसे टेरिफचे तोटे आहेत तसे फायदे सुद्धा आहेत, फक्त तोटे जास्त प्रमाणात आहेत. तोटेच जास्त प्रमाणात म्हणजे आहेत. फायदा फार फायदा कमी काय आहे. फार कमी आहे. आणि त्यामुळं टेरिफ हे जे काही प्रकरण आहे हे लवकरात लवकर संपलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि जर नाही संपलं तर भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा त्याचा मोठा फटका बसू शकतो. अगदी बरोबर. अमेरिकेला बसेल पण आपल्याला सुद्धा बसेल. आणि आपलं जे आता स्थिर स्थावर आहे, एवढी कोरोनासारखी महामारी आली किंवा जागतिक मंदी आली Yes. तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा तेवढा मोठा परिणाम झाला नाही किंवा भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहिली. तर ही अर्थव्यवस्थेला सुद्धा धक्का लावण्याचं काम ह्या टेरिफ युद्धामुळं होऊ शकतं. आणि मग भारताला सुद्धा ही टेरिफ युद्ध थांबवण्याची भूमिका घ्यावी लागेल. आता हे सगळं जर बघता विरोधी पक्षांनी ट्रम्पचं नाव घेतलं. राहुल गांधींनी लोकसभेमध्ये ट्रम्पचं नाव घेतलं की ट्रम्पचं कौतुक केलं. ट्रम्प ट्रम्प नीतीचं कौतुक केलं. नीतीचं कौतुक केलं. आणि ट्रम्पनं हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न सगळा ट्रम्पनी केला. आणि असं सांगून मोदींना ट्रम्प विरोधी बोलायला भाग पाडलं. याचाही काही परिणाम ट्रम्प रागावण्यात झाला असेल का, की हे समजा विरोधी पक्षांनी हा जर मुद्दा काढला नसता आणि तेरी बी चूप मेरी बी चूप ठेवलं असतं तर कदाचित ट्रम्पने एवढी आक्रमक भूमिका भारताविरुद्ध घेतली नसती, असं वाटतं का तुम्हाला? नाही, दुसरं तुम्हाला अजून सांगतो की माझ्या वाचनात किंवा माझ्या ऐकण्यात असं आलेलं आहे की आपल्याला वाटतं की फक्त तुम्ही रशियाकडून क्रूड घेताय, तुम्ही पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानला भारी ठरला, तुम्ही आमचं श्रेय आम्ही युद्ध थांबवलं तुम्ही दिलं नाही. याच्याबरोबर दुसरं एक सुद्धा महत्त्वाचं कारण आहे की अमेरिकेतला जो शेतकरी वर्ग आहे, फार्मर्स लॉबी, त्यांचं असं झालेलं आहे की तिथल्या उत्पादनाला चीननी बाजारपेठ बंद केलेली आहे. आणि त्यांचं प्रेशर असं आहे अमेरिकेवर की भारताची बाजारपेठ म्हणजे शेतीमालाला, ॲग्रिकल्चर प्रॉडक्टला आणि डेअरी प्रॉडक्टला आणि हे मासेमारी या उद्योगाला उघडी करावी. भारत देशाचं धोरण आपल्याला वरवर वाटतं फक्त युरोप, आपलं युक्रेन आणि रशिया हा फक्त विषय म्हणून ट्रम्प आपल्यावर रागवलेले आहेत. त्याच्यामध्ये हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे की अमेरिकेतला शेतकरी जी लॉबी आहे ती ट्रम्पला प्रेशराईज करते की आपली बाजारपेठ शेतमालाची भारतीयाला उघडी ओपन करा. आज ही शेतमालाची बाजारपेठ आपला देश ओपन करत नाहीत, कारण भारतीय शेतकऱ्यांचं हित जपायचं आहे. मोदींच्या भाषणात बऱ्याच वेळा सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्यामुळं हे अमेरिकेचा हा वाईटपणा घेतो आहे. कारण आपल्याकडं त्यांना गहू एक्सपोर्ट करायचा आहे, तिथून मका एक्सपोर्ट करायचा आहे, डाळी एक्सपोर्ट करायच्या आहेत, त्यांना दूध तिकडून पाठवायचं आहे, मासेमारीचे जे काही आहेत प्रॉडक्ट ते पाठवायचे आहेत. पण भारतीय अर्थव्यवस्था भारतीय सरकार या गोष्टीला तयार नसल्यामुळं तो एक मोठा राग आहे. म्हणजे राहुल गांधींचं जे आपल्या सरकारला उघडं पाडणं, एक्सपोज करणं ते सुद्धा कारणीभूत आहेत. पण ही सुद्धा कारणे आपण दुर्लक्ष करता कामा नयेत. कारणं आपल्याला वरवर वाटतं आहे की फक्त रशियाकडून तुम्ही तेल घेताय, नंतर दुसरं काय की तुमचं सिंदूर ऑपरेशन नंतर तुमची ताकद वाढली, अमेरिकेला तुम्ही त्याचं क्रेडिट श्रेय दिलं नाही आहे. पण मी माझ्या वाचनात आलं, मी माझ्या ऐकण्यात आलं, एक्सपर्टनी सांगितलेलं असं आहे की अमेरिकेतली जी लॉबी आहे, शेतकरी लॉबी, त्यांचं सुद्धा ती मोठी लॉबी आहे, ते निवडणुकीत फार वेगळ्या पद्धतीने परिणाम करू शकतात. त्या लॉबीचं प्रेशर आहे ट्रम्पवर की भारतीय बाजारपेठ आपल्या शेतीमालाला उघडी करा. आणि भारत सरकार ह्या गोष्टीला तयार होत नाही. त्याचं कारण असं आहे की जर ती भारतीय बाजारपेठेला अमेरिकन शेतमाल जर उघडी दिली, परवानगी दिली, तर आपली शेतकरी देशोधडीला जातील असं आपल्या देशाचं म्हणणं आहे. आणि त्यात वास्तवसुद्धा आहे. म्हणजे मका, गहू, नंतर डाळी, इतरचे काय हे दुधाचे पदार्थ आहेत, दुधाचे पदार्थ, दूध आहे, तर त्यासाठी थोडासा हा वाद आहे. त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा विचार घ्यायला पाहिजे. म्हणजे राहुल गांधी
हे थोडेसे निमित्त ठरलं. निमित्त ठरलंय. त्यांचं सुद्धा धोरण अत्यंत चुकीचं आहे की शेवटी देश महत्त्वाचा आहे, राजकारणापेक्षा देश हा महत्त्वाचा आहे. त्यामुळं ते सुद्धा खिजवणं, म्हणजे सत्ताधाऱ्यांना ते खिजवून इरिटेट करणं आणि त्या इरिटेशनमधनं जगातमध्ये असा मेसेज पसरायचा की बघा भारत म्हणतंय आम्हीच आमचं युद्ध थांबवलं. ट्रम्प यांची भूमिका नाही. मला असं वाटतंय ट्रम्प यांची थोडीफार भूमिका असेल. नाईलाजाचं असतं, देशाला ते उघडीप करता येत नाही. ट्रम्पचा असेल सुद्धा रोल, पण कदाचित त्यांना तो राग आला असेल की मी 30 वेळा सांगतोय की हे मी युद्ध अजून थांबवलं, मीच थांबवलं. तुम्ही म्हणताय आम्ही नाही, आम्हीच थांबवलं. जसं तुम्ही मगाशी म्हटला की अमेरिकेची आपण एकदम 2 हात का करत नाही, तसंच हे आत्ता पाकिस्तानचं युद्ध बऱ्याच लोकांना वाटलं की युद्ध का थांबवलं, अगदी आरपार जायला पाहिलं होतं. ह्या गोष्टी सर्वसामान्यांना सोप्या वाटतात. बरोबर आहे की राष्ट्रप्रेम आहे, एक स्पिरिट असतं, पण त्याचे रिफर्गेशन, त्याचे परिणाम हे फार गंभीर असतात. त्यामुळं युद्धाचा खर्च, युद्धानंतरची अर्थव्यवस्था, युद्धानंतरचं सगळं अर्थकारण, युद्धामधली होणारी हानी, ह्या जशा गोष्टी महत्त्वाच्या असतात तसं ह्या ट्रेड व्यापारासुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे निर्णय इतक्या सहजासहजी सोप्या पद्धतीने लोकांच्या अपेक्षा असतात, जनतेच्या अपेक्षा असतात की हे अमेरिकेत 2 हात करायला पाहिजे, पाकिस्तानला आत जाऊन मारायला पाहिजे. पाकिस्तानचा हा विषय वेगळा आहे थोडासा, पण ती संधी होती हा वेगळा, पण त्याचे परिणामसुद्धा वेगळे असतात. त्यामुळे याच्यामध्ये थोडेसे फार सावकाश पद्धतीनेच पावलं उचलायला लागतात आणि राज्यकर्ते, धोरणकर्त्यांना हे माहिती असतं, सर्वसामान्यांची अपेक्षा मोठी असते. त्यामुळे हे निर्णय जे घेतलेले आहेत ते योग्यच घेतलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेची आपण असं एकदम 2 हात करू शकणार नाही. म्हणजे 3-4 अगदीच जर फार अगदी टोकाला जर जायला लागलं तर शेवटी पर्याय नाही. पण आजही तडजोडीची भूमिका, समन्वयाची भूमिका, तहाची भूमिका भारताने स्वीकारलेली आहे. असं सुद्धा एक लोकभावना आहे की ठीक आहे, तुम्ही अगदी टोकाची भूमिका घेऊ नका, पण ट्रम्प इतकं उघडं बोलतोय, इतका उघडा वार करतोय, आणि मग तुम्ही इतके छाती काढून बोलता, तुम्ही इतके शूर आहात, तुमचा पक्ष शूर आहे, तुम्ही पंतप्रधान म्हणून शूर आहात. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 2 शब्द तरी अमेरिकेविरुद्ध बोलायला पाहिजे. ही लोकांची अपेक्षा अगदीच निरर्थक आहे किंवा अगदीच चुकी. आता तुम्ही सांगून पण झाले की बाबा हे युद्ध ट्रम्पने थांबवलेलं नाही, तर अशा वेळेस बाबा त्यांचा शेतीचा माल आपल्या देशाच्या माती ते मारतायत, ते रशियाकडनं स्वस्तात ऑइल घेऊ नका म्हणतायत, आणि आपल्याला अशी कोंडी करतायत, ही कोंडी भारत सहन करणार नाही. भारत टोकाची भूमिका सुद्धा वेळप्रसंगी घेऊ शकतो. असं कुठंतरी जसं ट्रम्प बोलतोय, समजा ट्रम्पसुद्धा एक खाजगीत बोलत असता, गोपनीय बातम्या फुटत असतात तर ठीक आहे, पण भारतसुद्धा इतका कमजोर नाही. त्यामुळे कधीकधी जसं राहुल गांधीनं देशाच्या हिताचा विचार केला पाहिजे, तसं देशाभिमान फक्त भारतात दाखवून चालणार नाही, जगातसुद्धा दाखवला पाहिजे. अशी जी काय राहुल गांधीची मागणी ती एका बाजूनं बरोबर आहे असं सुद्धा कधी कधी वाटतं, किंवा सर्वसामान्य लोकांना सुद्धा तसं वाटतं की तुम्ही एकदा कधीतरी ठणकावून बोला, एकदा चीनचं नाव घ्या, 2 हात करा, एकदा चीनचं नाव घ्या, एकदा ट्रम्पचं नाव घ्या. असं जी लोकांची भावना आहे की तुम्ही एकदा घ्या ना नाव. लोकांची अपेक्षा अशी आहे की एकदम खंबीर भूमिका लोकांना दिसायला पाहिजे, स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे की हे युद्ध आम्हीच थांबवलं, आम्ही आमच्या लेवलला थांबवलं, ट्रम्प यांचा कुठलाही रोल नाही आहे, कुठलंही त्यांचं काम नाही, श्रेय नाही असं सांगायचं. म्हणजे काही प्रोटोकॉल असतात, काही रिलेशन्स असतात, आंतरराष्ट्रीय जे काही व्यवहार असतात, त्यामुळे ह्या गोष्टी थोडंसं पथ्य पाळूनच करायला लागतात. आणि त्याच्यामध्ये आता मी फार जास्त उघडं करत नाही, त्यामध्ये काय सगळ्यांना समजून येतं काय आहे ते. नाही, पण एक आहे की मला एक वाटतंय की 10 वर्षात भारताने प्रत्येक वेळी खंबीर भूमिका घेतलेली आहे. अमेरिकेला ऐका सांगा, अमेरिका बलूच जी आर्मी आहे त्यांना अतिरेकी संघटना घोषित करतं. दुसरंच कशाला, नुसतं हे टेरिफ वॉर नाही आहे. आत्ताच्या 15 दिवसातल्या तुम्ही डेव्हलपमेंट बघितला, अमेरिका पाकिस्तानला तेल साठे हुडकण्यासाठी मदत करणार आणि ते तेल भारताला पुरवणार, पाकिस्तान भारताला तेल पुरवणार, असा नवीन शोध लागलेला आहे. म्हणजे अमेरिका पाकिस्तानच्या गळ्यात का घालते,
तर भारताचा दुश्वास, कारण भारताने त्याची ताकद या आत्ताच्या सिंदूर पाकिस्तान युद्धात झलक दाखवून दिलेली आहे. त्यामुळं भारताचा जो दुश्वास हा सुद्धा भाग आहे. आणि टेरिफ हा फक्त देशाची नीती नाही आहे ती अमेरिका, ह्या ट्रम्पची ही वैयक्तिक त्याची ती नीती आहे. ते धोरण फक्त ट्रम्पचं आहे, तो राग ट्रम्पचा आहे. कदाचित तिथं दुसरं सरकार आलं ती बदलेली आता हे ट्रम्प अजून एक 3 वर्षात परत ते इलिजिबल होणार नाहीत, कारण त्यांचे आता परत ते पात्र ठरत नाहीत निवडणुकीला. 2दा निवडून आलेले आहेत, त्यामुळे आता त्यांची शेवटचीच आहे. कदाचित काही होऊ शकतं जगात. हे ट्रम्पला लोक कंटाळून सुद्धा ते उलथून लावतील. हे असं बोलणं धाडसाचं आहे, पण भविष्यात काय होऊ शकतं. त्यामुळं भारत थोडंसं सावध पावलं उचलत आहे. राज्यकर्त्यांना मला वाटतं, मी जेव्हा सगळी भाषणं ऐकतो, पेपर वाचतो, राज्यकर्त्यांची पावलं त्या पद्धतीने चाललेली आहेत. पण हे एकदम संकट आलेलं आहे. हे संकट हळूहळूच निवारणाला पाहिजे. आणि युद्ध हे मी तुम्हाला सांगितलं, ऐका ना, मोदींनी सांगितलं की अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी त्यांना रात्री फोन आला. मोदींनी तो 2-3 वेळा तो फोन घेतला नाही. नंतर तो फोन घेतला. त्यांनी सांगितलं की पाकिस्तान, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी सांगितलं मोदींना की पाकिस्तान न्यूक्लिअर अटॅक करणार आहे. मोदींनी त्याला तिथं की पाकिस्तान को बहुत भारी पडेगा ये, असं तिथं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्या फोनचा उल्लेख मोदी बऱ्याच वेळा करतात. नाही, पंतप्रधानांची भूमिका सावध असेलही, पण कधी कधी आपल्याला पंतप्रधानांकडून अपेक्षा असतात. भारत म्हणून जेव्हा देश म्हणून भूमिका येईल त्यावेळेस राहुल गांधीपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत सगळ्यांनीच समन्वयाची भूमिका घेणं गरजेचं असतं. आपल्याला कधी कधी अशी भावना असते की जसं आपण आक्रमक भूमिकेमध्ये कुठंतरी कमी पडतो आहे, तर ते कमी पडता कामा नये, ही सर्वसामान्य माणसांची प्रातिनिधिक भावना आहे. देशाचे डावपेच जसे असावेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी डावपेच आखत आहेत हे आमच्यासारख्यांना समजतं. पण सर्वसामान्यांची जी काही भावना आहे, प्रातिनिधिक जे काही मत आहे, त्याच्यावर आपण भाष्य केलं. आज हेमंत कसार साहेब आपल्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले. त्यामुळं व्यापार युद्धापासून ते भाषण युद्धापर्यंत आपण सर्व प्रकारची चर्चा केली. टेरिफ म्हणजे नेमकं काय आहे, आयात निर्यातीवर लागणारा कर म्हणजे टेरिफ आहे, हे आपल्याला कसार साहेबांनी समजून सांगितलं. सोन्याचे भाव वाढण्याची शक्यतासुद्धा त्यांनी व्यक्त केली आणि शेअर बाजाराला सुद्धा थोडा बहुत धक्का लागू शकतो परिस्थिती बिघडली तर, असा अंदाजसुद्धा त्यांनी वर्तवलेला आहे. सर्वसामान्यांना टेरिफ समजेल अशा प्रकारची चर्चा ह्या पॉडकास्टमध्ये झालेली आहे. आणि कधीही आपला देश कमकुवत नव्हता, आपला देश मजबूतच आहे. फक्त आपल्या बोलण्यामुळं तो मजबूत आहे का नाही असं जे वातावरण विरोधी पक्ष तयार करतायत, तर विरोधी पक्षांसह जगाला आपण एक आपल्या भाषणातनं संदेश दिला पाहिजे, अशी जी एक सर्वसामान्य प्रातिनिधिक प्रतिक्रिया जनतेमधून येते. त्यामुळं आपण हे प्रश्न उपस्थित केले. भारत मजबूत आहे, मजबूत राहील आणि मागच्या 10-15 वर्षामध्ये भारतानं अधिक प्रगती केलेली आहे, याबाबत कुणाला शंका असायचं काही कारण नाही. फक्त ते ठोस मांडलं पाहिजे, म्हणजे जगातसुद्धा आपली भूमिका खंबीर आणि मजबूत अशी जाते. कारण अमेरिकेसारख्या देशालासुद्धा कधीतरी ठणकावून सांगण्याची वेळ आहे की भारतसुद्धा महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे आणि भारताला तुम्ही असं टेरिफ बिरीफ लावून धमकावू शकत नाही. भारतीय जनता अशा वेळेस एक येते आणि भारतीय जनता एक आली तर जगातल्या कुठल्याही देशाचा ती सामना करू शकते. हे पूर्वीसुद्धा भारतातल्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा ती दाखवून दिली. आज अतिशय सुंदर चर्चा झाली. अधूनमधून ज्यावेळेस टेरिफ किंवा असे काही प्रश्न येतील त्यावेळेस निश्चितपणे आपण कसार साहेबांशी चर्चा करू. धन्यवाद कसार साहेब. नमस्ते.